शिंदे फडणवीस सरकारने संभाजीनगर मधील कॅबिनेट बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावरती एक मोठा निर्णय घेतला आणि त्यानंतर संबंध हिंगोली जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये पाणी प्रश्नावरून एक मोठी लाट उसळलेली आहे। माझ्यासोबत हिंगोली जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरती अभ्यास असणारे जयाजी पाईकराव आहेत। सर, हिंगोली जिल्ह्यामध्ये आता पाणी प्रश्न तापतोय। पहिल्यांदा सापळी धरणावरून अन्याय करण्यात आलेला होता आणि आता हिंगोलीचं जी जीवनवाहिनी आहे कयाधू नदी, या कयाधू नदीवरनं थेट इसापूर धरणापर्यंत भुयारी मार्ग करून पाणी इसापूरमध्ये पळवण्याचा निर्णय झालेला आहे। नमस्कार। पहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय आता गेल्या जवळपास 2-3 महिन्यापासून या विषयावर चर्चा होत होती, परंतु या दृष्टिकोनातून आम्ही आधीच निषेध नोंदवलेला होता की अशा प्रकारे कयाधू नदीचं पाणी हे पेनगंगेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये गेलं नाही पाहिजे। परंतु तो निर्णय आता औरंगाबादच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत या गोष्टीचा माझ्या वैयक्तिक पातळीवर आणि चला जाणूया नदीला ह्या अभियानाअंतर्गत ज्या काही स्वयंसेवी संस्था आमच्यासोबत आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। हिंगोलीकरांना नेमका हा निर्णय काय झालाय, थोडं हिंगोलीकरांना उमजेल या भाषेत सांगा। पहिली गोष्ट ही आहे की खरबी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये नदीच्या पात्रामध्ये उच्च पातळी बांधारा होणार आहे आणि तो उच्च पातळी बांधारा झाल्याच्या नंतर ह्या बांधाऱ्यापासून ते पेनगंगेपर्यंत एक भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे। काही ठिकाणी भुयारी आहे, काही ठिकाणी ओपन आहे, कॅनल आणि भुयारी अशा पद्धतीचं ते मार्ग करून सगळं कयाधूमध्ये येणारं पाणी हे पेनगंगेमध्ये सोडल्या जाणार आहे, ज्याचा उपयोग प्रामुख्यानं पुढे चालून अपर पेनगंगा प्रकल्प यवतमाळ आणि नांदेडसाठी म्हणजे हिंगोली जिल्ह्याचं सगळं पाणी पळवण्याचं काम हे नांदेड आणि यवतमाळसाठी होणार आहे। ही हिंगोलीकरांकरता अत्यंत दुःखद घटना आहे। या विरोधामध्ये तुम्ही अनेक वेळा पाणी प्रश्नावरनं आंदोलन केलेले आहेत। सापळी धरणाचं आंदोलन हे सगळं हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिलेलं आहे। तुमची काय पुढची भूमिका असेल, कसं सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही पाणी प्रश्नावरून आंदोलन करणार आहात? आम्ही सरकारच्या विरोधात हे काम करणार आहोत की नाही याच्याबद्दल मी जास्त वक्तव्य करणार नाही, पण कयाधू वाचली पाहिजे आणि कयाधू नदी ही हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे आणि त्यामुळे ही जीवनवाहिनी पुनरुज्जीवित व्हावी। कयाधू नदी म्हणजे आधीच दुष्काळ असणारा हा जिल्हा आहे आणि दुष्काळी जिल्हा असल्यामुळं आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम ज्याला म्हणतो त्या याच्या अंतर्गत येणारा हा जिल्हा आहे आणि या ठिकाणचं पाणी आम्हाला दुसरीकडचं पाणी म्हणजे आम्ही आधी असं विचार करत होतो की कदाचित येलदरीचं पाणी आम्हाला मिळेल किंवा सिद्धेश्वरचं पाणी आम्हाला मिळेल, ते तर दूरच गेलं। उलट आमचं जे काय होतं नव्हतं ते पाणी सुद्धा आता पेनगंगेच्या माध्यमातून नांदेडपर्यंत घेऊन जाण्याचं जे काही कारस्थान चाललेलं आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। नक्कीच, तर हे होते जयाजी पाईकराव यांचा मागील अनेक दशकांपासून जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावरती मोठा अभ्यास आहे। पाण्यासाठी वेगवेगळे त्यांनी आंदोलन केलेले आहे आणि आता देखील सरकारच्या विरोधामध्ये कयाधू नदी वाचवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 3 धरणं आहेत। या 3ही धरणांचं पाणी हिंगोली व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांना देण्यात येतं आणि त्यानंतर कयाधू नदी फोडून इसापूर धरणामध्ये पाणी पळवण्याचा जो निर्णय झालेला आहे याला कडाडून आपला विरोध असेल आणि सरकारनं हिंगोलीची कयाधू नदी वाचवण्यासाठी हा निर्णय रद्द करण्याची मागणी जलतज्ञ असलेल्या जयाजी पाईकराव यांनी केली आहे। त्यामुळं पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्नावरून संपूर्ण वातावरण तापलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।